आपल्या देशातील 70% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतकऱ्याच्या व्यथा कधी या सभागृहापासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या. अदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव 200 रुपये होता, तो 450 रुपयाला गेला. डिझेलचा भाव किती होता, किती झाला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? सर्वसामान्यांच्या खिशावरती भार देणारी बातमी आहे. उद्या सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. मला वाटतंय स्टीलचा भाव काय होता, कुठे गेला, तिथं का केंद्र सरकार कंट्रोल करत नाही? म्हणजे इतर व्यावसायिकांना तयार केलेल्या मालाला मात्र केंद्र सरकार त्या ठिकाणी कंट्रोल करत नाही, पण शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला मात्र त्या ठिकाणी विविध प्रकारची शेतकरी मारक धोरणं आणून त्या ठिकाणी कंट्रोल करायचं काम आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त करायचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून